नमस्कार, आज आपण बनवणार आहोत गावाकडील अगदी सोप्या पद्धतीची शेपूची भाजी। तर शेपूची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे। मी इथे एक पेंडी शेपूची जी धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। चवीनुसार मीठ, लसूण बारीक चिरून घेतलेला आणि मटकीची डाळ। आपण याच्यामध्ये मुगाची, हरभऱ्याची कोणतीही डाळ वापरू शकतो, पण मी इथे मटकीची डाळ वापरली आहे जी की पटकन शिजते। तर चला आपण भाजी बनवून घेऊया। कढई गरम करून घेतली आहे, त्यामध्ये मी 1 चमचा तेल घालून घेत आहे। आपलं तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला लसूण लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे। लसूण लालसर होईपर्यंत भाजून घेतल्यामुळे भाजीला चव अजूनच छान लागते। आपला लसूण लालसर होत आलेला आहे। त्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकून घेत आहे। आपण यामध्ये जर तिखट बनवायचे असेल तर हिरव्या मिरच्या, तांबडं तिखट पण वापरू शकता। तर मी लहान मुलांना खाण्यासाठी बनवत आहे। यामध्ये मी मटकीची डाळ घालून घेते। बारीक चिरून घेतलेली शेपूची भाजी आहे, घालून आपण छान आपल्याला परतून घेणार आहोत। सर्वांना आवडणारीच आहे। शेपूच्या भाजीचा वास खूप छान खमंग असा येतो। छान अशी भाजी मी एकजीव करून घेतलेली आहे। याला मी आता 2 मिनिटं झाकून ठेवणार आहे। छान असा ह्या भाजीला पाणी सुटलेलं आहे। काही वेळेस भाजी निब्बर असल्यावरती भाजीला पाणी सुटत नाही, त्यावेळेस आपल्याला वरून थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारावा लागतो। पण इथे आपली भाजी कोवळी आहे, त्याच्यामुळे छान असं पाणी सुटलं आहे, त्यामुळे वरून भाजी सुटण्यासाठी पाणी घालण्याची आपल्याला गरज नाही। तर हे आता आपण थोडा वेळ झाकून ठेवूया आणि मग आपली भाजी रेडी होईल। तर मी इकडे भाकरी बनवून घेतलेली आहे। छान अशी आपली टम्म फुगलेली भाकरी आहे। यात आपण छान आपली गरमागरम भाकरी आपण भाजी सोबत खाणार आहोत। इकडे आपली भाजी पण तयार झालेली आहे, ती आता आपण काढून घेऊया।
छान अशी आपली शेपूची अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीची भाजी तयार आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला सांगा। आमच्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा नवीन नवीन रेसिपी पाहा। थँक्यू।